Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, hello student. So summary of last video, we see in last video method study and procedure of method study. So what is method study? Method study is better method to select or create a new better method is called as a method study. Okay, then procedure of method study, we see what is the procedure. In that we see select, record that all terms are connected with the method study. Okay, one by one we see this in last video. Okay, so let's start. Last video we see the method study procedure. In that the select, then record, examine, develop, define, install and maintain the problem or solution of job. ओके, म्हणजे जो जॉब तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्हाला नवीन मेथड यूज करायची आहे किंवा तयार करायची आहे. सो सिलेक्ट द जॉब, देन रेकॉर्ड द ऑल फॅक्ट्स, देन एक्झामाइन all recording techniques, all recorded data, then develop the new method, then define the new method, then install it without hesitation and maintain all over. ओके, म्हणजे जनरली मेथड स्टडीमध्ये एखादा जॉब जर तुम्ही सिलेक्ट केला तर त्या जॉबवरती ह्या स्टेप्स केल्या जातात आणि ती जी काय न्यू मेथड आहे ती काय केली जाते, मेंटेन केली जाते. ओके, सो आपण वन बाय वन तेच डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट होता सिलेक्ट. सो सिलेक्शन ऑफ वर्क और सिलेक्शन ऑफ जॉब, म्हणजे कोणत्या जॉबसाठी तुम्हाला मेथड स्टडी लावायची आहे किंवा मेथड स्टडी करायची आहे तर ते सिलेक्शन कसं केलं जातं. सो देर आर 3 कंपोनंट्स और 3 ॲस्पेक्ट्स आर देअर. सो वन इज इकॉनॉमिक ॲस्पेक्ट, सेकंड टेक्निकल ॲस्पेक्ट अँड थर्ड ह्युमन ॲस्पेक्ट. ह्या ॲस्पेक्टचा विचार करून जो काही जॉब आहे तो सिलेक्ट केला जातो. म्हणजे तुम्ही डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये गेला आणि डायरेक्ट ठरवलं चला ह्या जॉबला आपण मेथड स्टडी लावूया, तर असं करता येत नाही. So engineer can decided these 3 aspect and then selection of work or selection of job. Okay, one is economic aspect. So only those jobs are selected which keep good economic importance. आता ह्याच्यात मी फक्त वन लाईन सांगितले, पण जनरली कोणताही जॉब सिलेक्शन करताना इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो जॉब आपल्याला जास्त इकॉनॉमिकली प्रोडक्शन देणार आहे किंवा जास्त आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे तोच जॉब आपण काय करायचा, सिलेक्ट करायचा. ओके, सो इकॉनॉमिक ॲस्पेक्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जनरली तुम्हाला आता एखादा जॉब असा आहे की ज्याच्या थ्रू तुम्हाला इकॉनॉमिकली खूप कमी आपल्याला प्रॉफिट होते तर ते जॉब सिलेक्शन करायचं नाही, कारण त्याच्यासाठी आपण टाईम स्पेंड करणार नाही. ओके, सो सिलेक्ट दोज जॉब विच कॅन गिव्ह यू अ गुड इकॉनॉमिक. ओके, then second technical aspect, the availability of technical knowledge with which study is to be carried out is an important consideration of selecting of job. आता ह्याच्यामध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा जॉब सिलेक्ट केला आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे म्हणजे इकॉनॉमिक पण आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला प्रॉफिट पण मिळणार आहे. बट जर टेक्निकली इंजिनियरला माहिती आहे की आपण ह्याच्यात टेक्निकली काही चेंज करू शकत नाही आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही चेंज करता येत नाही आपल्याला, त्याच्या थ्रू तुम्हाला कमी रिडक्शन कॉस्ट काय होणार नाही आहे, तर तो जॉब तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. सो टेक्निकल नॉलेज और टेक्निकल ॲस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड विच इज सिलेक्टेड बाय द इंजिनियर. म्हणजे तो इंजिनियर पहिल्यांदा ते बघणार आहे की जर मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही काहीतरी चेंज करायला लागला आहे तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याकडं ते टेक्निकल ॲस्पेक्ट किंवा ते टेक्निकल नॉलेज, टेक्निकल मशीन्स अवेलेबल आहेत का, त्याच्या थ्रू आपण चेंजेस करू शकतो का. सो त्या फॅक्टरचा यूज करून मग आपण जॉब सिलेक्शन करतो. ओके, फर्स्ट इकॉनॉमिक, देन सेकंड टेक्निकल ॲस्पेक्ट. ह्युमन ॲस्पेक्ट, इट इज नॉट डिफाईन्ड पर्टिक्युलर. आता जनरली आपण बघा ह्युमन रिॲक्शन्स आर ऑलवेज व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. म्हणजे ह्युमन रिॲक्शन्स प्रत्येक वेळी वन बाय वन चेंज होतात, पर्सन टू पर्सन चेंज होतात. ओके, सो द एक्सपिरियन्स ऑफ लोकल पर्सनल अँड कंडिशन्स विल रिड्यूस द प्रॉब्लेम्स. मग जनरली आता याच्यात तुम्ही जेव्हा जॉब सिलेक्शन करताय तेव्हा तो त्या वर्करला कम्फर्टेबल आहे का. जर तुम्ही नवीन एखादी मेथड लावणार आहात तर ती नवीन मेथड त्यांना मेंटली आणि फिजिकली सुटेबल आहे का, तरच तो जॉब तुम्ही काय करायचा, सिलेक्ट करायचा. ओके, जनरली तुम्ही ठरवले की आपण हा जॉब सिलेक्ट करूया आणि ती जर मेथड स्टडी त्या ह्युमन्सला किंवा त्या वर्कर्सला जर ॲक्सेप्टेड नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात.
आणि जर असं झालं की तुम्ही ठरवलं की हा जॉब खूप इकॉनॉमिकली चांगला आहे, आपल्याला खूप पैसे मिळवून देईल, बट ह्युमन or workers are not satisfied, not mentally and physically prepared for that, then we leave that job. मग आपण तो जॉब सोडायचा, कारण आपल्यासाठी महत्त्वाचं काय असणार आहे तर ह्युमन ॲस्पेक्ट. ओके, सो these three aspects are used, or these three aspects are generally considered for the selection of work or selection of job. Okay, सो रेकॉर्ड सेकंड जे होतं आपलं ते होतं रेकॉर्ड. ओके, तुम्ही सिलेक्शन ऑफ जॉब केलं, देन आपण रेकॉर्ड करायचे. रेकॉर्ड ऑल रिलिव्हंट फॅक्ट्स और इन्फॉर्मेशन टू द एक्झिस्टिंग मेथड युझिंग द रेकॉर्डिंग टेक्निक्स. रेकॉर्डिंग टेक्निक्सचा यूज करून आपण काय करणार आहे तर जे फॅक्ट्स आहेत ते रेकॉर्ड करणार आहे. मग रेकॉर्डिंग टेक्निक्स कोणत्या असतात तर आपण चार्ट्स काढू शकतो किंवा डायग्राम्स काढू शकतो. ओके, म्हणजे ऑलरेडी जो जॉब आहे त्याची मेथड तुम्हाला फक्त रेकॉर्ड करायची. ओके, सो फर्स्ट आहे चार्ट इंडिकेटिंग प्रोसेस सिक्वेन्स. मग त्याच्यात आहे आउटलाईन प्रोसेस चार्ट, म्हणजे ऑपरेशन चार्ट किंवा त्याला आउटलाईन प्रोसेस चार्ट म्हणायचं. देन सेकंड आहे फ्लो प्रोसेस चार्ट. फ्लो प्रोसेसमध्ये अगेन 3 टाईप्स पडतात, मॅन मशीन, मटेरियल टाईप, इक्विपमेंट टाईप, असे वेगवेगळे फ्लो प्रोसेस आहेत. आणि थर्ड आहे 2 हँडेड प्रोसेस चार्ट. ओके, सो 1 बाय 1 आपण हे सगळं डिटेल बघणार आहोत. तुम्हाला टाईप्स माहिती पाहिजेत, त्या टाईप्ससाठी आपण हे डिटेल सांगितलेत. आपण 1 बाय 1 आज जो आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो आउटलाईन प्रोसेस चार्ट किंवा त्याला ऑपरेशन प्रोसेस चार्ट म्हणतात तो बघणार आहे. ओके, सो फर्स्ट टाईप झाला आपला चार्ट्स इंडिकेटिंग प्रोसेस सिक्वेन्स. चार्ट्स युझिंग टाईम स्केल. तिथं फक्त प्रोसेस होती, इथं टाईम आहे. मग टाईममध्ये आहे सायमल्टेनियस मोशन चार्ट, सीमो चार्ट म्हणतात त्याला. सेकंड आहे मल्टिपल ॲक्टिव्हिटी चार्ट. मल्टिपल ॲक्टिव्हिटी चार्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी एकाच चार्टमध्ये तुम्हाला कळतात. देन MTM मेथड टाईम मेजरमेंट, असे वेगवेगळे चार्ट्स आहेत. हा झाला सेकंड वन आहे मॉडेल्स अँड डायग्रॅम्स. आता मॉडेल्स आणि डायग्रॅम्समध्ये फ्लो डायग्रॅम आहे, स्ट्रिंग डायग्रॅम आहे, सायकल ग्राफ आहे, क्रोनोसायकल ग्राफ आहे आणि 2-3 डायमेन्शनल मॉडेल्स आहेत. म्हणजे हे वेगवेगळे डायग्रॅम्स, मॉडेल्स, ग्राफना आपण रेकॉर्ड करू शकतो. ओके, सो फर्स्ट स्टार्ट आउटलाईन प्रोसेस चार्ट और इंडिकेटिंग प्रोसेस सिक्वेन्स मधला हा पहिला टाईप आहे. मग जनरली रेकॉर्ड मेजर ॲक्टिव्हिटीज अँड इन्स्पेक्शन, ऑपरेशन अँड इन्स्पेक्शन सिम्बॉल आर यूज्ड. आता याच्यात काय फक्त तर ऑपरेशन किंवा आउटलाईन प्रोसेस चार्टमध्ये फक्त 2 सिम्बॉल यूज केले जातात, ऑपरेशन आणि इन्स्पेक्शन. मग जनरली आपल्याकडे किती सिम्बॉल अवेलेबल आहेत तर आपल्याकडे ऑपरेशन आहे, इन्स्पेक्शन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, डिले आहे, स्टोरेज आहे आणि कंबाईन ॲक्टिव्हिटी. हे वेगवेगळे काय आहेत सिम्बॉल्स आहेत. आपण आता आधी सिम्बॉल्स बघूया आणि मग प्रोसेस चार्टला स्टार्ट. सो दीज आर द सिम्बॉल्स. ऑपरेशन, a main step where the part, material or product is usually modified or changed. म्हणजे ऑपरेशन सिम्बॉल कधी यूज करायचा जेव्हा ते मटेरियल किंवा प्रोडक्ट जो आहे तुमचा तो मॉडिफाईड काहीतरी चेंज केलं. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही टर्निंग केलं, तुम्ही फेसिंग केलं तर तिथं तुम्ही ऑपरेशनचा सिम्बॉल यूज करणार. इन्स्पेक्शन इंडिकेट्स अ चेक फॉर द क्वालिटी और क्वांटिटी. म्हणजे आपण जेव्हा चेकिंग करतो, फॉर एक्झाम्पल मी टर्निंग केलं आणि आपण डायमीटर बघतो, आपला डायमीटर किती झाला आहे. सो दीज आर द इन्स्पेक्शन. देन ट्रान्सपोर्ट, म्हणजे तुमचा जो प्रोडक्ट आहे किंवा वर्कर आहे, मटेरियल आहे, इक्विपमेंट आहे, वेन इट विल बी मूव देन ट्रान्सपोर्ट सिम्बॉल इज यूज्ड. देन स्टोरेज, मटेरियल आपण स्टोअर करतो त्याच्यासाठी आपण जनरली स्टोरेजचा सिम्बॉल यूज करतो. किंवा काही वेळेस तुम्हाला स्पेसिफिक आयटमसाठी रेफरन्स पर्पजसाठी तुम्हाला ते ठेवावं लागतात तिथं स्टोरेजमध्ये, तेव्हा आपण तिथं स्टोरेज यूज करू शकतो. देन डिले और टेम्पररी स्टोरेज, म्हणजे आता डिले म्हणजे काय तर पहिली प्रोसेस झाली आहे पण सेकंड प्रोसेसला तो गेलाच नाही जॉब तर तिथं आपण डिले म्हणतो. ओके, किंवा डिस्पॅच राहिला आहे, अजून फायनल प्रोडक्ट तयार आहे पण डिस्पॅच राहिला आहे म्हणजे इट विल बी डिले. ओके, आणि लास्ट आहे कंबाईन ॲक्टिव्हिटी. आता ह्या सिम्बॉलमध्ये एक स्क्वेअर आहे म्हणजे इन्स्पेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कंबाईन केले. ओके, सो दीज आर द सिम्बॉल. सो नाव आउटलाईन प्रोसेस चार्ट. जसं मी मगाशी म्हणलं की रेकॉर्ड मेजर ॲक्टिव्हिटीज अँड इन्स्पेक्शन, ऑपरेशन अँड इन्स्पेक्शन सिम्बॉल. मग 1 बाय 1 आपण बघूया. ओके, चेंजिंग द रिफिल ऑफ बॉल पॉईंट पेन. आता हे साधं एक्झाम्पल, मी सिम्पल एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की फॉर एक्झाम्पल आपल्याला रिफिल बदलायची आहे बॉल पॉईंट पेनमधली, म्हणजे पेन आहे तुमच्याकडे त्यातली रिफिल काढायची आपल्याला. ओके, म्हणजे बदलायची, चेंज करायची. मग त्याच्यासाठी 1 बाय 1 काय ऑपरेशन्स होतात, काय आउटलाईन प्रोसेस चार्ट असणार आहे त्याचा तो तुम्हाला डायग्राममध्ये समोर PPTमध्ये दिसतोय. ओके, फर्स्ट काय करायचं, एक ब्लॉक करायचा, ब्लॉकमध्ये टास्क लिहायचा. टास्क काय आपला चेंजिंग द रिफिल ऑफ अ बॉल पॉईंट पेन.
देन चार्ट बिगिन्स, कुठून सुरू झाला तर अनस्क्रू द कॅप, आणि चार्ट एंड स्क्रू द कॅप. देन डेट आणि चार्टेड बाय, म्हणजे कुणी चार्ट केला तो आणि डेट. मग फॉर एक्झाम्पल चार्टेड बाय तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, डेट टाकू शकता. मग आता वन बाय वन आपण बघूया. सर्कल जे आहे ते काय कशासाठी असतं सर्कल जनरली, तर सर्कल यूज्ड फॉर द ऑपरेशन. ओके, सो अनस्क्रू द कॅप, बरोबर, कॅप काढणार आपण. देन अनस्क्रू द नेक, पेनचा जो नेक आहे तो काढणार. रिमूव्ह द ओल्ड रिफिल, रिफिल काढली. आपण हे सगळे ऑपरेशन करतोय त्यामुळे आपण डायरेक्ट काय करतोय सर्कल टाकतोय. देन फोर्थ काय केलं आपण, असेंबल द स्प्रिंग ऑन अ न्यू रिफिल, म्हणजे न्यू रिफिलमध्ये ती स्प्रिंग टाकली. देन प्लेस द रिफिल इन बॅरल, मग त्यात परत त्या बॅरलमध्ये रिफिल प्लेस केली. देन स्क्रू द नेक, वरची नेक लावली. आणि आता आपण काय करतो, नेक लावल्यानंतर एकदा चेक करतो की पेन व्यवस्थित चालतोय का. सो चेकिंगसाठी इन्स्पेक्शनचा सिम्बॉल दिला आहे. चेक इफ द बॉल पेन राईट, व्यवस्थित राईट करतोय का, आणि जर राईट असेल तर आपण तिथं स्क्रू द कॅप, परत ऑपरेशन दाखवलं. मग आपण ह्या सगळ्या टास्कमध्ये समरी लिहायची की सिम्बॉल कुठले यूज केलेत तुम्ही, ऑपरेशन अँड इन्स्पेक्शन. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा ऑपरेशन वापरलं आपण, 1 2 3 4 5 6 7, 7 सर्कल आहेत म्हणजे 7 ऑपरेशन आहेत, आणि एकच स्क्वेअर आहे म्हणजे एकच इन्स्पेक्शन आहे. सो इट इज द 1 इन्स्पेक्शन. सो जनरली असा प्रोसेस चार्ट काढला जातो. आता हा डे टू डे लाईफमधला आहे. आपण एक सेकंड आपल्याशी रिलेटेड जो आहे मेकॅनिकलचा तो बघूया. आउटलाईन प्रोसेस चार्ट फॉर रिप्लेसमेंट ऑफ पंक्चर टायर फ्रॉम अ कार. आता कारमध्ये कारचा एक टायर पंक्चर झाला आहे आणि तो तुम्हाला रिप्लेस करायचा. मग फर्स्ट टास्क लिहिणार आपण. देन चार्ट बिगिन्स, कुठून बिगिन होणार आहे सांगा, रिमूव्ह द टायर नट्स, टायरचे नट्स काढणार आपण अगोदर. आणि चार्ट एंड टाईट द टायर नट्स, टाईट करणार. ओके, डेट आणि चार्टेड बाय. आता फर्स्ट रिमूव्ह द पंक्चर टायर बाय लुजनिंग द नट्स, नट्स लूज करा, ऑपरेशन केलं. रिमूव्ह द ट्यूब फ्रॉम द टायर, ट्यूब काढा टायरमधून, ते पण केलं ऑपरेशन. मग त्याच्यानंतर आपण इन्स्पेक्शन करतो. इन्स्पेक्ट द पंक्चर अँड पुट अ मार्क ऑन इट. मग इथं 1 आला परत, 1 कुठला आला, इन्स्पेक्शनचा 1 आला. देन थर्ड पंक्चर द रिपेअर केलं ते पंक्चर. देन परत इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट द फॉरेन मटेरियल इज रिमूव्ह फ्रॉम द टायर. देन फोर्थ फिट द ट्यूब इन द टायर. देन फिल द एअर इन रिपेअर्ड टायर, जो टायर रिपेअर केला त्यात एअर भरली. आणि देन फिट द टायर टू द कार बाय टायटनिंग द नट्स. सो इट इज द लास्ट. मग आता ह्याच्यात ऑपरेशन सर्कल किती वापरले आपण, 6, आणि स्क्वेअर म्हणजे इन्स्पेक्शन किती वेळा केलं, 2 वेळा. सो समरी इज दॅट टाईप. ओके, एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग अँड ॲक्सल अँड कॅस्टल नट असेंब्ली. आता ह्याच्यात काय केले तुम्ही, कॅस्टल नट आणि ॲक्सल त्याची असेंब्ली केली, म्हणजे एक ॲक्सल आहे त्याच्यावरती नट लावला आहे तुम्ही थोडक्यात. ओके, आणि त्याच्यासाठी स्प्लिट पिन एक लागते. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचे ते मॅन्युफॅक्चर करायचे. मग मॅन्युफॅक्चरिंग काय काय करताय तुम्ही, त्याच्यानुसार हा प्रोसेस चार्ट आहे. मग आपला टास्क काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग अँड ॲक्सल अँड कॅस्टल नट असेंब्ली. देन चार्ट बिगिन्स मशीनिंग द ॲक्सल, आणि लास्ट आहे इन्स्पेक्शन ऑफ कॉम्पोनंट. मग आता पहिल्यांदा आपण ॲक्सल बनवला म्हणून ॲक्सल एका साईडला काढला आहे. लेफ्ट साईडला स्प्लिट पिन म्हटलं आहे, स्प्लिट पिन तुमच्याकडे रेडी आहे, तुम्ही काय ती बनवणार नाही त्यामुळे ती डायरेक्ट येणार. आणि कॅस्टल नट बनवणार आहे तुम्ही. मग आता ॲक्सल बनवण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप लागल्या ते अगोदर बघूया आपण लेफ्ट साईडच्या. मग त्याचा स्पेसिफिक डायमीटर जर दिला असेल तर तुम्ही टाका, नसेल दिला तर तुमचा तुम्ही घ्या. ठीक आहे, देन टर्निंग डायमीटर, टर्न केला तुम्ही आणि त्याचा तो ॲक्सल बनवायसाठी. देन इन्स्पेक्शन केलं की तुमचा जो पाहिजे तो डायमीटर झाला आहे का. मॅन्युफॅक्चरिंग हेड बनवला. ओके, देन इन्स्पेक्शन केलं. जो ॲक्सल आहे ॲक्सलचा डायमीटर बनवला, नंतर त्याचा हेड बनवला, त्याचं परत दोन्हीचं इन्स्पेक्शन केलं. देन त्याच्यावरती थ्रेडिंग केलं आणि चॅम्फरिंग केलं. ओके, थ्रेडिंग नंतर पण तुम्ही चेक करू शकताय, तिथे इन्स्पेक्शनचा एक ब्लॉक टाकू शकता, इथे टाकला नाही त्यांनी पण आपण टाकू शकतोय. देन चॅम्फरिंग केलं. ओके, हा झाला ॲक्सल. आता कॅस्टल नटसाठी फेसिंग केलं. नट कसा बनवतात तुम्हाला माहिती आहे, फेसिंग केलं, देन टर्निंग केलं, मग त्याचं इन्स्पेक्शन केलं, देन थ्रेडिंग केलं, परत होल पाडलं, ड्रिल द होल. आणि होल कशासाठी पाडले आपण, त्याला स्प्लिट पिन बसवायची आपल्याला म्हणून. कशावरती पाडली आहे, कॅस्टल नटला. ॲक्सलला काय नव्हतं त्यामुळं कॅस्टल नटला होतं, मग तिथं ते ऑपरेशन आलं. ड्रिल द होल फॉर द स्प्लिट पिन, देन चॅम्फरिंग केलं, आणि खाली मग फायनल असेंब्ली. फायनल असेंब्लीसाठी कोण कोण आले बघा आता, इकडून पण आणि इकडून पण. फायनल असेंब्ली हे 10वं झालं, म्हणजे 5 ॲक्सलचे झाले, 5 कॅस्टल नटचे ऑपरेशन झाले म्हणून हे 10 नंबर टाकलेलं आहे. ओके, आणि फायनल इन्स्पेक्शन केलं, युअर प्रोसेस चार्ट इज कम्प्लिटेड. ओके, आणि समरी जर बघितली तुम्ही तर सिम्बॉल ऑपरेशनसाठी 10 आणि स्क्वेअर नट जो आहे किंवा स्क्वेअर सिम्बॉल जो आहे त्याच्यासाठी 4, म्हणजे इन्स्पेक्शनचा जो आहे तो
4 असे टोटल तुमचे 10 आणि 4 फ्रिक्वेन्सी त्याची आहे. ओके. सो थँक्यू स्टुडंट. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं तर मेथड स्टडी, व्हॉट इज मेथड स्टडी, देन प्रोसिजर ऑफ मेथड स्टडी. म्हणजे मेथड स्टडीचं मी एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलं की बेस्ट मेथड का चूज करायची त्याचं एक साधं एक्झाम्पल सांगितलं आणि प्रोसिजर सांगितली. आय होप यू अंडरस्टँड. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट. थँक्यू.